नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच मस्त आणि वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत आणि याबरोबरच आंबट, गोड आणि तिखट अशी वेगळ्या पद्धतीची चटणीसुद्धा बनवणार आहोत. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप रवा घ्यायचा आहे. जो उपमा बनवण्यासाठी आपण रवा वापरतो तोच रवा इथे मी घेतला आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्याच कपाने मोजून आता इथे मी पाव कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही जर वाटीने साहित्य मोजत असाल तर 1 वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ इथे घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर 1 मध्यम आकाराचा कांदा मी इथे घेतला होता. यानंतर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे ते घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली मी यामध्ये. आता हे व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया. यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. तर थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं म्हणजे त्याची चव खूप छान लागते. यामध्ये दही घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे. तर आता इथे मी चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालते आहे. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर त्याच दह्याच्या कपामध्ये मी इथे 1 कप पाणी घेतलं आहे. यातलं अर्धं घालते आहे. मिक्स करूया. तर इथे आणखी पाणी लागेल. तर उरलेलं अर्धा कप पाणी घातलं आहे मी यामध्ये. तर इथे मी सगळं 1 कप पाणी घातलं. हे आपल्याला घट्टच हवं आहे. तर हे पीठ आपलं तयार आहे. आता हे पीठ मस्त हलकं फुलकं व्हावं यासाठी आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. तर हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हाताने हे पीठ आता आपल्याला 4 ते 5 मिनटं फेटून घ्यायचं आहे. तर एकाच दिशेने असं हे फेटायचं आहे. तर यापासून आपण रवा ओनियन बोंड बनवणार आहोत. तर हे फेटल्यामुळे पीठ ती मस्त अगदी आतपर्यंत जाळीदार होतील आणि आपल्याला इनो सोडा घालायची यामध्ये गरज पडणार नाही. तर ही फेटण्याची प्रोसेस खूपच गरजेची आहे इथे. तर पाहू शकता जसं आपण हे फेटतोय तसं हे पीठ अगदी हलकं होतंय. तर असं हे पीठ मी हे 4 ते 5 मिनटं फेटून घेतलं आहे आणि हे पीठ आता तयार आहे. आता हे पीठ आपण 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत मस्त अशी वेगळ्या पद्धतीची चटणी बनवूया जी ह्या बोंडांबरोबर अगदी अप्रतिम लागते. चला तर चटणी बनवायला सुरुवात करूया. चटणी बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा कच्ची चण्याची डाळ यामध्ये घालायची आहे. ही डाळ थोडीशी परतून घेऊया तेलावरती. यानंतर यामध्ये आलं घालायचं आहे. तर आल्याचे असे तुकडे करून घेतलेत. आलंसुद्धा तेलावरती परतून घेऊया. आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात. तर ह्या अशा ज्या पोपटी रंगाच्या असतात या कमी तिखट असतात मिरच्या. तर अशा ह्या मिरच्या इथे घ्यायच्यात. 10 ते 12 इथे मिरच्या मी घेतल्यात. ह्या मिरच्या घालायच्यात. मिरच्या धुवून घेतल्यात मी. आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ह्या मिरच्या आता तेलावरती अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. तर इथे
2 ते 3 मिनटं या मिरच्या मी परतून घेते। तर आता इथे पाहू शकता या मिरच्या अशा सॉफ्ट झाल्यात। गॅस बंद करून ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये गूळ घालायचा आहे। तर इथे मी 1 मोठा चमचा गूळ असा किसून घेतला आहे। तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा गूळ घातला तरी चालेल। यानंतर इथे मी थोडीशी चिंच घेतली आहे। तर आपली ही चटणी मस्त आंबट गोड तिखट अशी होणार आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही चटणी वाटून घ्यायची आहे। मी वाटून घेतली आहे। आता या चटणीला फोडणी देऊया। तर फोडणीसाठी त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करत ठेवलं आहे। 1 चमचा तेल इथे गरम केलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी मस्त तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता इथे मी 1 चमचा उडदाची डाळ घातली यामध्ये। आता ही डाळ किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे। तर पहा डाळीचा रंग बदलला आहे, किंचित ब्राऊन झाले। आता यामध्ये 1 लाल मिरची घातली तुकडे करून, परतून घेऊया। ही आपली फोडणी तयार आहे। आता जी आपण चटणी वाटून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे। आपल्याला ही चटणी शिजवायची नाही आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते मी यामध्ये घालते आहे आणि मिक्स करून गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे। तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे। तर या आपल्या बोंडांबरोबर ही चटणी खूपच मस्त लागते। तर ही चटणी मी बाउलमध्ये काढून घेतली आहे। तर ही छानशी चटणी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल। आता आपण रवा ओनियन बोंडा बनवायला सुरुवात करूया। तर इथे जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर हे पीठ आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे, अगदी परफेक्ट असं झालं आहे। तर ह्याचे आता आपण पकोडे किंवा बोंडं बनवायला सुरुवात करूया। तर इथे गॅसवरती मी तेल मस्त असं गरम करून घेतलं आहे। गॅसची फ्लेम आता मंद करायची आणि असे गोल गोल याच्यामध्ये पकोडे किंवा बोंडं सोडायचे आहेत। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या पिठामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालू शकता, ज्यामुळे ही बोंडं आणखी जास्त जाळीदार होतात आणि अगदी फुललेले होतात। तर इथे आज मी इनो सोडा असं काहीही वापरलेलं नाही आहे। आता एका बाजूने फ्राय झाल्यानंतर याला आपण असं उलटून घ्यायचं आहे आणि अशीच मंद फ्लेमवरती ही बोंडं आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत। पाहू शकता याचा रंग असा बदलला आहे, छान ब्राऊन रंग आला आहे। तर आता आपण काढून घेऊया आणि उरलेले बोंडंसुद्धा आपण आता फ्राय करून घेऊया। तर इथे पहा मस्त अशी आपली चटणी आणि रवा ओनियन बोंडं तयार आहेत। तुम्ही पाहू शकता दिसायला अगदी वरून मस्त क्रिस्पी झालेत आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतात। इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते। तर तुम्हाला पाहूनच कळत असेल की बाहेरून हे किती क्रिस्पी आहे आणि आत पहा, आतून सुद्धा मस्त अगदी जाळीदार झालं आहे। तर या चटणीबरोबर तुम्ही हे करून पहा, माझी खात्री आहे तुम्हाला हे नक्की आवडतील। तर आजची ही रवा ओनियन बोंडांची रेसिपी आणि त्याचबरोबर ही एक वेगळ्या पद्धतीची आंबट गोड तिखट अशी चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।